अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर दीर्घकाळ गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती। आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन तसेच बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले होते। मात्र महाराष्ट्रात गुन्हा दाखल न झाल्याने अखेर कर्नाटकातील बेंगळुरू शहरातील हायग्राउंड पोलीस ठाण्यात 0 FIR दाखल करण्यात आला। गुन्ह्याची नोंद फिर्यादी रोहित पवार यांच्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 66, 103, 105, 106, 125, 238 आणि 336(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणात 66 पानांची कागदपत्रे कर्नाटक पोलिसांना सादर करण्यात आली आहे। 0 FIR मध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव आरोपी म्हणून नमूद केलेले नाही, तर सर्व संबंधित व्यक्ती असा उल्लेख करण्यात आला आहे। कर्नाटक पोलिसांनी दाखल केलेला FIR महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे पाठवला आहे। आता महाराष्ट्रात गुन्हा दाखल होऊन तपास सुरू होणार का, हा प्रश्न रोहित पवार यांनी माध्यमांसमोर उपस्थित केलाय। रोहित पवार यांनी आरोप केला की महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन अजितदादांना न्याय देण्यात अपयशी ठरत आहे, तर कर्नाटक पोलिसांनी न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे। षडयंत्राचा CID करून या प्रकरणाचा तपास केवळ अपघाती मृत्यू म्हणून केला जात असल्याने स्वतंत्र क्रिमिनल तपास व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे। तक्रारीत ही घटना गुन्हेगारी षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या घडामोडींमुळे अजित पवार विमान अपघात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून महाराष्ट्र पोलिसांकडून पुढील कारवाई कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।